आजचा पेपर झाला सोलापूर जीएमसी. आज तारीख आहे 12. पहिला शिफ्ट होता 9 ते 11 ची. पेपर ॲज युजुअल होता. वॉर्ड सर्व्हंट या पोस्ट करता होता. वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांनी उत्तरे दिलेली आहे, फीडबॅक दिलेला आहे. तर पहिल्यांदा सुरुवात करूया मॅथ्स रिझनिंगने. एकदम सोप्पा होता मॅथ्स रिझनिंग, फक्त थोडा लेंदी होता. टाइप सोपे होते. तेच होते सरासरीचा, नातेसंबंधाचा, त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन सरळीकरणावर 7 ते 8 प्रश्न, पदावलीवर 5 ते 6 प्रश्न अशा स्वरूपाचे होते. फक्त प्रॉब्लेम हा होतोय, पहिल्या तारखेपासून मी सांगतोय, की जे शेवटी डी सेक्शन आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सोडवायला वेळ भेटत नाही. त्यामध्येच ते पॅसेज देऊन टाकतात आणि त्यामध्येच ते सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन देऊन टाकतात. त्यामुळं पॅसेज करू का सिम्प्लिफिकेशन करू याच्यातच तुमचा वेळ जातो. त्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर सिंपल इंटरेस्टवर क्वेश्चन होता. नॉर्मल एक एस-आय विचारलं होतं आणि एका याच्यामध्ये तुम्हाला टक्केवारी विचारली होती, की सरळ व्याज दर किती आहे? साधा प्रश्न होता. सरासरी ॲज युजुअल आपण जशी 9 आणि 10 तारखेला घेतली, की एखादी पहिले सरासरी 43 होती, म्हणजे एखादी संख्या 43 होती. आपण त्याला 48 लिहिली गेली. त्यामुळे सरासरीमध्ये एवढा बदल घडला. तर मग ओरिजिनल किंवा नवीन सरासरी किती असेल? अशा प्रकारचा हा क्वेश्चन आपण केलेला आहे. मराठी आणि इंग्रजीचं बोलायचं झालं तर क्रियाविशेषणावर 1 प्रश्न, सर्वनामावर यावेळेस 3 प्रश्न विचारले गेले. ठीक आहे. त्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी 3-3 प्रश्न होते. एक ॲज युजुअल सोपे प्रश्न होते. काही प्रॉब्लेम नव्हता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी-के जी-एसमध्ये त्यांनी यावेळेस कालच्या पेक्षा तरी थोडंसं ईझी लेव्हल विचारली. अशी नाही की 9 आणि 10 सारखी एकदम ईझी लेव्हल होती. पण 11 पेक्षा तर आजची 12ची चांगली होती, सोपी होती. यामध्ये बघा पीएम किसान योजना कधी चालू झाली? प्रधान किसान योजना तर 2016, 17, 18, 19 असं काहीतरी ऑप्शन्स होते. त्यानंतर 2 प्रश्न विचारले पीएम किसानवर. दुसरं होतं की प्रधान किसान योजना 4 महिन्याला प्रत्येक व्यक्तीला किती पैसे देते? तर असं ₹3000, ₹4000 असं काहीतरी होतं त्याचे ऑप्शन. त्याच्यानंतर गोवालिया टँकमध्ये कोणी सत्याग्रह केले? तर लोकमान्य टिळक वगैरे ऑप्शन होते असे. बेरार हे जे गाव आहे किंवा ते जे शहर स्थान आहे, ते कोणत्या विभागात मोडते? नागपूर, अमरावती वगैरे असे ऑप्शन होते. त्यानंतर कोपेनहेगनचे वारे याच्यावर पण प्रश्न आला, की शुष्क नैऋत्य वारे जे वॉशिंग्टनवरून येतात, तर ते म्हणजे त्याला काय नाव आहे? तर ते इंग्लिश टर्म्स विचारले होते. जसं आपण वाऱ्याला वाचतो ना, कोपेनहेगननी जसे 6 हवामानाचे वर्गीकरण करून दिले होते, A-C-H-W वगैरे, वगैरे. तर तो वाला शब्द विचारला होता. त्यानंतर करंट मुख्यत्वे मे आणि जूनचे होते. ठीक आहे. मे महिना 2025, जून महिना 2025. त्याच्यानंतर वैद्यकीय शास्त्रामध्ये नोबेल कोणाला भेटले? हा लेटेस्ट वाला प्रश्न होता. 2021-22च्या नीती आयोगाच्या आकड्यानुसार निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? असा वाला एक 21-22चा जुना प्रश्न विचारला. तर मे बी पहिलाच असेल म्हणून असेल हा प्रश्न. त्यानंतर महाराष्ट्रात त्रिभाषा समिती नेमणूक करण्यासाठी कोण जाहीर केलं होतं असं? तर त्याचे ऑप्शन असे होते. एक तर दादा भोसले, एक दुसरं देवेंद्र फडणवीस, तिसरे उद्धव ठाकरे, चौथे राज ठाकरे. तर आता याचं उत्तर मे बी देवेंद्र फडणवीस असणार. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न होता, यूपीएससी हे कोणत्या अनुसूचीमध्ये येतं? 11 नंबर, 10 नंबर, 12 नंबर वगैरे वगैरे. एक विचारला होता एचडीआय नुसार इंडियाचा रँक कितवा आहे? तर 130, 132 वगैरे वगैरे असं काही होतं. त्यानंतर अजून एक हिस्ट्रीवर प्रश्न विचारला. 1934 मध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन जिथे झालं ते शहराचं नाव काय? ते मला विचारलं. आणि अजून एक कोणतं तरी सायन्सचं इंडेक्स विचारला. म्हणजे जर आपण म्हणतो ना किलोमीटर, मीटर, ओहम वगैरे, तर असं काहीतरी ऑर्केस्ट्रा असं काहीतरी, आता मला ते शब्द आठवत नाही. तर ते कशाचे एकक आहे? असं काहीतरी विचारलं होतं. हवामानाचे एकक आहे, वायूचे एकक आहे, आर्द्रतेचे एकक आहे, असं काहीतरी प्रश्न होता. तर म्हणजे पेपर ॲज युजुअल होता, असं काही एवढा वेगळाच नाही विचारला. पण कालच्या पेक्षा तरी बरा होता, सोप्पा होता. खूप जणांना फायदा झाला. सिटिंग अरेंजमेंट ॲज युजुअल 7 प्रश्न 7 जणांचा होता तो. बाकी काही नव्हतं. मस्त पेपर गेला खूप जणांना कालच्या पेक्षा. तर बरं वाटलं. आता बघूया पुढच्या शिफ्टचं काय होतं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला लवकरच अपडेट देईल. तर मी संजय पहाडे, स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन मधून बोलत आहे. धन्यवाद.